ची वाट बघायली कोण? शबरी. सारखी वाट बघावी, दररोज पहाटे उठावं, स्नान संध्या करावी, आपल्या झोपडीच्या समोर सडा श्रावण काय सारवण करावं, रांगोळी काढावी आणि वाट बघावी. आज माझे प्रभू रामचंद्र येतील, उद्या माझे प्रभू रामचंद्र येतील, आज माझ्या रामाची भेट होईल, उद्या माझ्या रामाची भेट होईल. ती सारखी म्हणते रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, रामा रघुनंदना. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. हे देवा, अरे मी तुझी वाट बघते अंतःकरणातून. देवा कधी येशील माझ्या रामा, कधी मला भेटशील. मागं भजन म्हणले तुम्ही ऐकले ढोक महाराजांच्या रामकथेमधलं. ती सारखी वाट बघायली कुणाची? प्रभू रामचंद्राची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, आएंगे जब रघुराई, आंखिन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. भजन मोठा आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. शबरी वाट बघते कुणाची? अंतःकरणामध्ये भाव ठेवून भक्ती करून वाट बघते. आणि माझ्या माया वा देवाला काय लागतं, देवाला काय लागतं, तर काय लागतं हो? फक्त अंतःकरणातला भाव लागतो. एके दिवशी खरोखरच प्रभू रामचंद्र लक्ष्मणा सहित येतात का नाही? तिला कळतं आज प्रभू रामचंद्र येणार आहे. काय आनंद झाला होता. गगनात मावेनासा आनंद, गगनात मावेनासा आनंद. एखादा मंत्री आपल्या घरी, मोठा माणूस येणार आहे गरीबाच्या घरी म्हणल्यास किती आनंद होते माऊली त्याला. आता या जगाचा मालकच घेऊ आणि येणार आहे म्हणल्यानंतर शबरीची धांदर उडली. काय करावं काय नाही, काय खायला द्यावं, कुठं बसवावं, काय प्यायला द्यावं. तिच्या डोक्यात आलं म्हणले आपण वनात राहणारे, आणि या काळामध्ये वनामध्ये सगळ्या बोरीला काय लागले, काय लागले, बोर लागले. जसे आता आंब्याचा सीझन आहे तसा प्रभू रामचंद्र आले त्यावेळेला कशाचा सीझन होता? पळत गेली, बोर तोडले, भले थाली वरून आणले, पण मनामध्ये संशय आला. मी एका ओळीवर बोललोय, माझ्या मोबाईलवर टाकले, संशयाहुनी थोर आणि नाही पाप घोर, विनाशाची वागूर, प्राणियांशी मना संशय आला. माझ्या प्रभूला हे बोर खायला दिले आणि माझ्या प्रभून पहिलंच बोर खाल्लं, ते जर आंबट निघालं तर माझ्या देवाला वाईट वाटेल, माझ्या रामाला वाईट वाटेल. नको नको नको. माझ्या रामांना आंबट बोर जाता कामा नये. मग काय करावं? तुम्हाला सगळ्याला माहित आहे, फक्त आठवण करून द्यायला आलो मी. माझ्या मायावा त्या शबरीनं एक बोर घ्यावं, चावावं, आंबट असेल तर फेकून द्यावं, गोड असेल तर ताटात टाकावं. असे जे जे आंबट आहे ते फेकून दिले आणि जे 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 गोड होते ते सगळे ठेवले. तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आल्याबरोबर त्यांचा जो पाहुणचार करायचा आहे तो केला आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर
ते जी काही बोराची थाळी होती ती ठेवली, म्हणले देवा या गरीबाचा या प्रसादाचा स्वीकार. आता तुम्हाला माहिती आहे देवाला काय नाव आहे? चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुर आहे तो. त्यानं खायला सुरुवात केली का? त्यानं ती जी परात होती ती कोणाकडे सर केली? लक्ष्मण. हे लक्ष्मणा काय करून सर बोलत दादा डोक्यावर पल्लाव का म्हणले तुम्ही? हे अर्धे गोष्टी खाली केलेले बोर खा म्हणाला मला. बर खाली बी असते म्हणले. हिचा अवतार बघा की किती वर्ष झालं डोक्यावर पाणी नाही, किती वर्ष झालं दात घासलेले नाही, अंगाचा वास यायलाय. अशा बाईने उष्टी केलेले बोर देवा तुम्ही मला खा म्हणताय. असले बोर खातो. प्रभू मनातले मनात हसले, म्हणले ठीक आहे इकडे ते म्हणाले. आणि प्रभूंनी मिटक्या देत ते बोर खाले. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. बोरे खाई भिल्लटीची. सुरुवात काय? ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची. न म्हणे उचिष्ट. हो न म्हणे उचिष्ट की साने पुढे. हो तुका म्हणे भक्ती पुढे. हो. आणि मग ते बोर खाले. आणि बोर खाताना देव म्हणाले शबरी आयुष्यभर अनेक पदार्थ खाल्ले ग, पण या बोरा इतकी चव तुला शपथ म्हणून सांगतो आतापर्यंत कुठंच मला एवढी चव लागली नाही. काय या बोरात चव आहे? काय या बोरात चव आहे? खरं सांगा त्या बोरात चव होती का शबरीच्या भावात चव होती? कशा म्हणून साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. एक दृष्टांत कळाला. दुसरा महाभारतामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय? भगवान श्रीकृष्णाचे जे दोस्त आहेत कोण? पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या, हे की नाही, मधुमंगल. बघा मी तुम्हाला भावाबद्दल सांगतोय किंवा हो सांग काय झालं. भाव सांगतो. भाव कसा महत्वाचा आहे देवाला. एके दिवशी पेंद्याची आई घरामध्ये कढी करू लागली. कशाची? ताकाची. पेंद्या बाहेर दरवाजात खेळू लागला. बाबूजी माऊली तितक्या लांबून आलेत. माऊली आमचे चांगले श्रोते आहेत बरं. आमच्या सगळ्या व्हिडिओला ते बघतात टाकतात. एसटी खात्यात असूनही आजोबाचा वारसा चालवतात. भक्तीवर खूप प्रेम आहे त्याचं. योगीराज काय सांगितलं तुम्हाला? उदाहरण मी देत होतो पेंद्याचं. पेंद्या घराच्या बाहेर खेळू लागला आणि आई घरामध्ये ताकाची कढी करायली. आता त्या कढीला फोडणी पडली. आता माझ्या मायेने माहित आहे कढीला काय काय टाकते ते. झन 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 वास आला. कुणाला? पेंद्याला. म्हणला वा काय माय कढी करायला रे म्हणला आज. आणि ती कढीचीच नाव घेतलं की माणसाच्या तोंडाला पाणी येते. बघा बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी आलं कढी म्हणलं की. हा बरोबर. आणि ते कढीला काय केलं? फोडणी दिली आणि पेंद्याने वास घेतला. पेंद्या म्हणला आता खेळणं बंद. माईकडे जाऊन कढी घ्यायची
आणि ही कडी आपण तर प्याचीच, पण माझा दोस्त माझा देव कृष्णाला मात्र माईनं केलेली आज कडी पिऊ घालायची. काय विचार केला बघा भाव कसा. आपण प्याची तर प्याची, पण एवढी चांगली कडी कुणाला द्यायची? आपल्या मित्राला, देवाला, कृष्णाला द्यायची. आला घरात, माणसाला कुणाकडून काही काम करून घ्यायचं झालं, त्याचं वर्णन करावं लागतं. विश्वंभराकडून मला 1000 रुपये घ्यायचे म्हणावं लागेल का नाही? काय मोक्यावर जागा घेतली हो, दुकान बिन हे ते, गावात येणारा माणूस, प्रत्येक माणूस तुमच्या घरापासून येतोय, काय डोकं लढविलं असेल, कवाही प्लॉट घेतला असेल म्हणावं लागेल, तरच 1000 रुपये पुढे मागता येतील ना. नाही तर पहिल्यांदा जर उलट घेतलं तर. पेंद्या घरात आला, माईला म्हणला आई काय तुझ्या हाताला चव आहे ग? नुसती ती फोडणी टाकलीस आणि मला वास आला तर असं वाटालंय कवा एकदा कडी पिऊन कवा एकदा नाही. खरंच आई तुझ्या हाताला लय चव आहे, तू लय सुग्र नाहीस, असं तसं माईचं वर्णन करू लागलं. माईला बी लेकराचे गुण माहीत असते. माई म्हणली पेंद्या तू माझं किती बी वर्णन केलास आणि काही बी केलास, तुला कडी प्याला देते म्हणून, पण तुझ्या कृष्णाला काही कडी. माझं त्याच्या माईचं यशोदेचं कालच भांडण झाले आणि तू जर हुशारी करून कडी घेऊन गेलास तर माझ्यासारखं काय कर. पेंद्या म्हणला हे सगळं गेलं पाण्यात, माझ्या देवाला हे एवढा चांगला पदार्थ नेऊन पाजवावा म्हणून माई तर काही ऐकायच्या मनात मनस्थितीमध्ये नाही. आता काय करावं? म्हणला आई ठीक आहे, म्हणला बाहेर नका नेऊ देणार, मला तर प्याला द्यायची की. अरे लेकरा तुझी माय आहे मी, तुला कसा प्यायला देणार? माय म्हणली काय आणि किती प्यायचंय तेवढं पे बाळा, तुला काही मी आडविणार नाही. तांब्यावर पे, ग्लासभर पे नव, चरवीवर पे, पण इथंच बसून पे, बाहेर काही नेता येणार. माझे माय बाप हो, सख्य भाव, मी सांगतो तुम्हाला भावाचे प्रकार आहे, कांता भाव, सख्य भाव. पेंद्या म्हणला आता काय करावं, देवाला तर एवढी चांगली कडी द्यायची आणि माय तर नेऊ देत नाही, कसं करावं? पेंद्याने हुशारी केली, ती कडीची चरवी तोंडाला लावली, गटा 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 कडी पिली आणि शेवटचे 2 गोट तोंडामध्ये घेतले, इथं लॉक टाकलं. कळलं? गाल फुगी. आधीच विचार केला त्यानं, म्हणला इथं तोंडा 2 घोट घ्याव आणि कृष्णाला नेऊन पाजवावं. काय ते माझे माय बाप होतो, सगळी कडी पिली आणि इथं तोंडामध्ये 2-4 घोट ठेवले, इथं लॉक लावलं आणि पेंद्या पळाला. कुठं पळाला हो? पेंद्या पळाला कुणाकडं? भगवान श्रीकृष्णाकडं, नंदाच्या घराकडं. भगवान श्रीकृष्ण त्या दुसरीकडे तोंड करून उभे होते. आता यानं निघालाय आणि चांगल्या कामाला रस्त्यामध्ये लय आडवे इगणे येते, याला प्रत्येक जण हटकालय. याला बोलता आलंय का? ए पेंद्या काय चाललंय? माझी माय पटकन लाव माय कुंकू, हे डिस्टर्ब होतंय, आमचं लक्ष तुमच्याकडे जाते. हे कोण काढलंय की मला? राहू दे. काय झालं? करत पेंद्या पळाला. अनेक अडचणी आल्या, देवाचं इकडं तोंड, देवाच्या जवळ गेलं, खुब्याला हात बोलताच नाही. कृष्ण काय कर तोंड माझे माया. कृष्णानं लगेच तोंड उघडलं. कृष्णानं तोंड उघडल्या बरोबर पेंद्यानं
आपल्या तोंडातल्या कडीची चूळ कृष्णाच्या तोंडात टाकली हो. माझ्या माय बाप हो, ती कडी गटा गटा पिली, गळा गळा डोळ्यातून पाणी येऊ लागलं. भगवान श्रीकृष्ण म्हणले, अरे पेंद्या, आतापर्यंत लई पदार्थ खाल्ले, देवडी नाटकीच राहते, पण अशी कढीची चव कवा बघितली नाही. म्हणजे रे काय या कढीला चव आहे, त्या कढीला चव होती का पेंद्याच्या अंतःकरणातल्या भावाला चव होती. आता मला वेगळं सांगायची गरज, पै भक्ती एकी मी जाणे. चला तिसरा दृष्टांत, गवळी याची ताक पिरे. हो आता पुढे घेणार आहे. हो, गवळी याची ताक पिरे, कोण पोरे चांगली चांगली. आणखी एक दृष्टांत मधुमंगलचा देताना ही ओवी घेणार. त्याच्या आधी एक दृष्टांत सांगतो किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिष्टाईला भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला येत आहे. कुणाला कळलं यायलेत म्हणून देव, दुर्योधनाला माहित आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की देव येणार आहे. दुर्योधनाने घरी सांगितलं, आज भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरामध्ये येणार आहे शिष्टाईसाठी. असा 5 पक्वान्नाचा स्वयंपाक बनवा, असा स्वयंपाक बनवा की प्रभू भगवान श्रीकृष्णांना तो स्वयंपाक आवडला पाहिजे. मिष्टान्नाचा स्वयंपाक दुर्योधनाने बनवलाय घरी. भगवान श्रीकृष्ण आले शिष्टाईसाठी. आल्याबरोबर दुर्योधन देवाच्या जवळ, देवा लय दिवसापासून आमची इच्छा आहे, म्हणले तुम्ही आमच्या घरला जेवायला या. आणि काय म्हणले त्या येड्या, इंदुराच्या घरला जाता आणि त्याच्या घरी काय खाता, कन्या. कन्या आहे की नाही, आहे की नाही. ते अभंग आहे कोणता, उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, दासे पुत्र कन्या विदुराचे भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, उच नीच काही नेने भगवंत. आता खूप मोठा अभंग आहे, वेळ आपल्याला घालायचा नाहीये, मला शेवटची गाडी गाठून खेळला जायचंय, त्यामुळे थोडक्यात सांगतो. काय झालं म्हणजे त्या इंदुराच्या घरी जाऊन फळ कण्या खाताव. म्हणले देवा, आज माझ्या घरी मिष्टान्नाचा स्वयंपाक आहे, काय करा, आज आमच्या इथे जेवायला या. देवाने ओळखलं, स्वयंपाक मिष्टान्नाचा आहे, नासा आहे, तसा आहे म्हणाले. याच्या अंतःकरणामध्ये या आपल्या स्वयंपाकाचा काय आलाय, अहंकार, तिळबरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, तिळबरी जरी होय अभिमान. अभिमान आलाय म्हणले याला. देवानं ओळखलं आणि काय म्हणले देव दुर्योधनाला, दुर्योधना अरे जेवलो असतो रे म्हणले तुझ्याकडे, भूकच नाही, आता जेवण आलो घरी, पोटात एवढा सुद्धा कण जाईल अशी भूक नाही म्हणले, भूकच नाही. देवा तुम्ही असंच म्हणता बघा सगळं प्रत्येक वेळेला. नाही नाही खरंच भूक नाही, पुढच्या आल्यास बघतो. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जिथं आपल्याला प्रेम असते
तिथं माणूस न बोलविता जाते आणि जिथं प्रेम नसतंय तिथं काही जरी असलं तरी माणसाचा पाय तिकडे ओढत नाही. देव म्हणले पुन्हा बघू. तुम्हाला माहिती आहे शिष्टाईचे काय व्हायचं ते झालं. आणि नंतर देव गेले न बोलविता कुणाच्या घरला योगीराज? इदुराच्या घरात. त्या इदुराचं घर बघितल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण देहभान विसरून गेले आणि त्या घरामधून विदुराच्या बायकोनं देवाला बघितलं आणि इदुराची बायको बी देहभान विसरून दोघे एकमेकाचा देहभान विसरले. देव त्या इदुराच्या घरात गेले. माझे माय बाप हो, विदुराच्या बायकोनं देवाला बघितलं. ते भान गेली विसरून देव स्वरूप झाली आणि तिथं काहीतरी उच ठेवलेलं होतं म्हणा, काहीतरी स्टूल असेल म्हणा, डबा असेल म्हणा. इदुराची बायको त्या डब्यावर वरी आणि देव कुठं कुठं बसले? देव भाऊजी, बडी भाऊजी, हा देव बसलेत खाली आणि इदुराची बायको वरी. देव म्हणले लय भूक लागली, हे खायला असतं तर किती नाटकी आहे बघा. तिथं करून तुला सगळं तर मला लय भूक नाही आणि इथं म्हणतोय लय भूक लागली, काही असले तर बघ. पळत घरात गेली. विदुर काही घरी नव्हते बरं. मध्ये जाऊन बघितलं तर केळाचं अर्ध डझन दिसलं. माझ्या मायावा, विदुराच्या बायकोनं ते अर्ध डझन केळ आणले. देवाच्या जवळ आली, पुन्हा डब्यावर बसली आणि देवाला केळ देऊ लागली. कशी देऊ लागली हो? केळाचे टरपल देवाला द्याचे आणि मधला गावा कोण खाले? इदुराची बायको. देवा घ्या केळ सोलायचं, टरपल देवाला द्यायचं, मधलं गावा आपण खायचा. बरं तुम्ही चला. इदुर बाहेर होते. विदुराला वाटलं वेळ झालाय, घराकडे येऊन बघाले लांबून आणि विदुरानं कपाळात मारून घेतलं. काय करावं बाबा म्हणले, आमच्या घरात उलट चाललंय. आमची मालकीन वर डब्यावर आणि देव एवढा सुद्धा म्हणले. आमची मालकीन खायली मधला गाभा आणि देवाला द्यायली सालपट. तुला काही कळालंय की नाही म्हणले? कुठं बसली असतो आणि देवाला कुठं बसविल्यास? तुला कळालंय का तू काय खायलीस आणि देवाला काय द्यायलीस? काहीतरी तुझ्या लक्षात यायलंय का? एवढ्यावर विदुर थांबले नाहीत, एवढ्यावर विदुर थांबले नाहीत. ते देवाला भांडू लागले. देवा, अरे तिला अक्कल नसेल म्हणले, जाऊ दे, तुला तर कळावं की आपण कुठं बसावं आणि काय खावं ते कळावं की तुला. तरी मस्त म्हणले तू ती सालपोट खालाय शेड्यासारखा. बायको वरी बसली आणि तू खाली बसलायस, काही वाटत ना का तुला? देवाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले विदुरा, मी कुठं बसलोय, मी काय खालोय? खरं सांगतो रे विदुरा, मला काहीच. तुझ्या घराकडे नुसतं बघितलं की मी देहभान विसरून जातो. तुझं घर म्हणजे साक्षात भक्तीचं मंदिर आहे. त्याच्या पुढे मला काही दिसत नाही विदुरा. तुमचा भाव दिसतो रे मला, तुमचा भाव दिसतो. म्हणून पै भक्ती एकी मी जाणे, ते तसाने थोर न म्हणे. महाभारतामध्ये आणखीन एक उदाहरण आले. कोणतो? उद्धवाच. उद्धव भगवान कृष्णाला म्हणाले, देवा तुमचं उरपाटच काम आहे म्हणले. उठल तवा मी ऐकत आहो म्हणले. माझी द्रौपदी अशी, माझी द्रौपदी तशी, माझी द्रौपदी लय चांगली, माझी द्रौपदी
काळेचा आहे कशीचा आहे पतिव्रताचा आहे सारखं द्रौपदीचं वर्णन करता म्हणले. अहो सख्खी बहीण आहे सुभद्रा, रक्ताच्या नात्यातली बहीण आई, तिचं कधी नाव घेणं म्हणले. आणि उठलं की द्रौपदी द्रौपदी उद्धव म्हणाला कृष्ण म्हणले जरी रक्तानं ती माझी बहीण असली तरी उद्धवा सुभद्रेचा जो माझ्याबद्दलचा भाव आहे तो द्रौपदीचा जो माझ्याबद्दलचा भाव आहे तो भाव सुभद्रेच्या जवळ नाही रे म्हणले. असं कसं होतंय म्हणले देवा, एकाच रक्त मासाचे तुम्ही एकाच माईच्या पोटातून आला आणि तुम्ही म्हणतो की सुभद्रेचा माझ्यावर तेवढा भाव नाही द्रौपदीचा माझ्यावर भाव आहे. असं कसं होतंय? नाही म्हणले आज आपण परीक्षा बघूया, आज आपण परीक्षा बघूया. उद्धवाला म्हणले बघ तुला बघायचं असली तर मला तर माहित आहे म्हणले. उद्धव म्हणला देवा काय परीक्षा बघायची काय नाही म्हणजे कणगळी कापतो. आधी म्हणले रक्ताच्या नात्याकडे जाऊ तिचा भाव बघू आणि नंतर तिचं मी नाहीच वर्णन करता म्हणतोस तू द्रौपदीकडे जाऊ. हा हे जमलं. माझे माय बाप हो माझे माय बाप हो देवानं करंगळी कापली आणि करंगळीच्या वाट रक्त वाहिले. उद्धवानी दोघही भगवान श्रीकृष्ण सुभद्रेच्या घराच्या जवळ आले. सुभद्रा काही बघायला तयार नाही. उद्धव म्हणले ताई साहेब भाऊ आले तर बघा ना. काय करू मग त्याची कंगळी कापली म्हणले वरगत गळाले. असं होय बघा बघा चिरगुड बघते फरशी पुसायचं मी फडकं दिसलं तर म्हणाले माय कसं फाडू ते फाडतं तर फरशी पुसायला दुसरं काय टायर फाडाव तर कसं एवढं भारी टायर फाडाव. माझे माय बाप रक्ताची बहीण पण भगवान श्रीकृष्णाच्या करंगळीला फाडायला तयार चिरगुड द्यायला तयार झाली का? कृष्णांनी उद्धवाकडे बघितलं म्हणजे उद्धवा कस काय नाही म्हणजे अर्धी परीक्षा झाली. द्रौपदी काय करते बघू मला माहित आहे म्हणजे पण बघायचं असलं तर चल. भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव कुणीकडे आले? सुभद्रेच्या घराकडे आले. तिथे सुभद्रा म्हणजे द्रौपदी काय करत होती म्हणा बाहेर तुळशीला पाणी घालाय आली आणि सारखं नामस्मरण चालू आहे. काय नामस्मरण चालू आहे? भगवान श्रीकृष्णाचं वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सारखं भजन चालू आहे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. असं म्हणता म्हणता माझ्या मायावा तुळशीला पाणी घालता घालता द्रौपदीचं लक्ष गेलं कुणाकडं? उद्धवाकडं. भगवान श्रीकृष्ण गेलं. कृष्णाचा चेहरा बघितल्या बघितल्या द्रौपदीनं ओळखलं दादाला काहीतरी झालंय वाटतंय. आणि कृष्णानं तेवढ्या तू अशी कणगळी केली. बघितल्या बघितल्या ते तुळशीला पाणी घालायचा तांब्या जे असेल ते फेकून दिला.
माझ्या माय बाप हो पळत कृष्णाच्या जवळ गेली. दादा अहो किती रक्त वाहिलंय या कणकणीतून. म्हणत म्हणत भारी घातलेला अंगावरला शालू पैठणी असा पदर काढला, तरकन फाडला. त्याचं वर्णन तुम्हाला गाण्यामध्ये माहिती आहे. भरधरी ग पितांबर दिला फाडून, भरधरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. असा पदर घेतला आणि पदरातून तरतर फाडायला लागली. उदमला हे येडे द्रौपदी थांब थांब थांब, माझा ऐक म्हणले ते पदर फाडू नको. म्हणले का? हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्रात सांगितलंय नवरा जिवंत आहे तोपर्यंत बाईनं पदराकडून कधी साडी किंवा लुगडं फाडायचं नियम आहे. बरं शास्त्रात सांगितलंय जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत बाईनं पदराकडलं कधीच लुगडं किंवा साडी फाडायची. तुला माहित नाही का? म्हणजे आणि तसं जर फाडलं तर आपला नवरा लवकरच मेल्याशिवाय राहत. तुला माहित नाही का? आणि तू तर म्हणले पदराकडूनच फाडायलीस. त्यावेळेला द्रौपदीनं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. द्रौपदी म्हणाली उद्धवा, अरे मला माहिती आहे की जिच्या कपाळाला कुंकू आहे, जिचा नवरा जिवंत आहे, तिनं पदराकडून लुगडं फाडू नये. पण मी का फाडते सांगू तुला. मी त्याच्यासाठी फाडते. कुणासाठी? त्या कृष्णासाठी फाडायले ज्याच्या हातामध्ये माझं कुंकू किती दिवस ठेवायचंय किती दिवस ठेवायचं नाही. कुणाच्या हातात आहे? कुणाच्या हातात आहे? उग मी आयल्या गायल्यासाठी फाडण्या झालो, त्या कृष्णासाठी फाडायले ज्याच्या हातामध्ये माझं कुंकू किती दिवस ठेवायचे ते हाय. म्हणत म्हणत तिनं पदर फाडला, देवाच्या करंगळीला बांधला आणि मग कृष्णांनी छाती काढून उद्धवाकडे बघितलं. कस काय म्हणलं? कळालं की? आणि तुम्हाला माहिती आहे मग त्या करंगळीला शालू फाडून दिल्यामुळं दुःशासनानं आणि दुर्योधनांनी भरसभेमध्ये जेव्हा वस्त्रहरण केलं, पहिल्यांदा नवऱ्याला तिनं आवाज दिला, माझं वस्त्रहरण व्हायले, वाचवा वाचवा म्हणली द्रौपदी. पण शेवटी कुणीच नवरा जवळ आला नाही, भीष्माचार्यही जवळ आले नाहीत. तेव्हा अंतःकरणातनं भाव ठेवून कुणाला आवाज दिला? कोटे गुंतलासी. असं लांबलं तर उजळतंय बरं. मी 20-25 गावाला प्रवचनाला जातो, पण काही गावामध्ये समाधान वाटतं. कोळवाडी, इकडे वंजारवाडी, जागा पुरत नाही एवढे लोक असतात. पण देवकरला कमी लोक असले तरी माझी जन्मभूमी आहे, म्हणून इथं सुद्धा खूप बोलावं वाटतं. कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सखया, वेळ का सखया लावियला दिनानाथा पुंब्रीद सांभाळी आपुले. दिनानाथा ब्रीद सांभाळी आपुले. काय बघितलं देवानं? पै भक्ती एकी मी जाणे,
हेत साने थोर नमने. 5:30 वाजले. 5 ते 6चा वेळ दिलेला आहे. 5:30 वाजले. एक दृष्टांत आणखी सांगतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. भगवान श्रीकृष्णांचे जे सवंगडी आहेत, मित्र आहेत, कोण कोण आहेत तो? त्याच्या पूर्वी सांगितलं तुम्हाला. पेंद्या, सुदाम्या, बोबड्या, वाकड्या, आहे की नाही, मधुमंगल. आणि हे काय की बघा, त्या पेंद्या सुदाम्याच्या गोष्टी विश्वंभराव एवढे लेकरांना आवडत्या. मी त्या पब्लिक स्कूलला प्राचार्य होतो. बारक्या बारक्या लेकरांना मी पेंद्या सुदाम्याच्या गोष्टी सांगायच्या. आता ते पोरं विदेशामध्ये कोणी डॉक्टर आहे, इकडं तिकडं आहे, मला फोन केले की म्हणतात, सर तुमच्या त्या पेंद्या सुदाम्याच्या गोष्टी आम्हाला लय आवडल्या, आजही आठवतात. आता माझे 3 नातू आहेत. माझ्याकडे आले की त्यांचा पहिला प्रश्न असते, बाबा ते पेंद्या सुदाम्याची गोष्ट सांगायची. मग ते येणीन दाढीन हे ते सांगितलं, गुदगुल्या केल्या, एवढे खुश होतात की आता त्याला शब्द नाही येत. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे वेगळंच आपल्या देशावर भर आहे. त्याच्यातलं एक उदाहरण सांगून मी थांबणार आहे. कोणतं? एक मधुमंगल नावाचा गोपाळ आहे. माझे माय बाप हा मधुमंगल नावाचा गोपाळ. घरामध्ये अत्यंत गरिबी आहे, अत्यंत गरिबी आहे. 4 दिवस चुलच पेटत नाही, पामण्याचं पोरग. पण देवावर अंतःकरणातून भाव, कृष्णावर अंतःकरणातून भाव. आपल्या मित्राला 4 दिवस जेवायला मिळत नाही, याचं दुःख कृष्णाला होतं. आणि दररोज गाई चारायला जाताना कृष्ण आईला म्हणतो, आई 2 भाकरी जास्त दे माय. ते मधुमंगल नावाचा माझा मित्र आहे, लय गरिबी आहे घरची, त्याला काहीच मिळत नाही बघ, त्याच्यासाठी 2 भाकरी बांधून, आपल्या दोस्तासाठी भाकरी बांधून आणाव्यात. मधुमंगलला जपावं. तुम्ही म्हणता मग देवाने एवढं गरीब का ठेवलं? कसं आहे बघा, जे काही भोग आहे तो भोगूनच संपवायचा असतो. तर माझ्या या मोबाईलवर 850 मी भाषण दिलेले व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, हे पश्चिम बंगाल मधले. असं म्हणतात की लग्न झालं बायको बरोबर आणि पहिल्या दिवशी बायकोला देवाच्या घरात बसविले, तिची पूजा केली आणि म्हणले तू माझी देवी आहेस, ह्याच्यानंतर तू देवी, तुझा मी भक्त, ह्याच्यापेक्षा आपलं दुसरं काही नातं. बायको मी कशी असो, म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते, मी तुम्हाला कधीच काही म्हणणार नाही, तुम्हाला जसं वाटतं तसं वाटतं. ती देवी दररोज त्या रामकृष्ण परमहंसांना बोलायची. कुणाला? विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस दररोज देवी बोलायची. विवेकानंद एका दिवशी म्हणले, अहो गुरुजी, तुम्हाला साक्षात देवी बोलतीया आणि तुम्हाला गळ्याचा कॅन्सर झालाय, या गळ्या वाट गळत आहे, बोलता येत नाही, किती त्रास आहे म्हणले, किती त्रास आहे. त्या देवीला सांगा की म्हणले थोडा हात फिरव, मग कॅन्सर कमी होईल की म्हणले. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, पहिल्या जन्मातला भोग या भोगामध्ये भोगतोय मी, याच्यातनं मी सुटका करून घेणार. मोतीराम महाराजांचं उदाहरण आळीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तेवढं लांबल्याची गरज नाही. म्हणून मधुमंगलाला गरीब का ठेवलं असा प्रश्न येईल म्हणून तुम्हाला एवढं मी सांगितलं. एके दिवशी सगळे गोपाळ बसले, सगळे गोपाळ बसले आणि भगवान श्रीकृष्णांनी सगळ्याला सांगितले, का रे उद्या त्याला सगळ्यांनी शिदोऱ्या करून आणायच्या आणि हनुमंतराव म्हणजे शेतामध्ये गायी चारून आपण सगळ्यांनी शिदोऱ्या एका ठिकाणी करायच्या, सगळ्यांनी शिदोऱ्या खायच्या. कळलं ना सगळ्याला? कुणाला कळलं नाही? सगळे म्हणले देवा आणता आम्ही, उद्या आणता आम्ही. सगळ्यांनी मान डोलवली. त्याच्यामध्ये मधुमंगल बी बसलेला होता. त्याने म्हणला, हो देवा. आता होत म्हणला, घरी येऊन शिदोरी न्यायची तर काय घरी,
घरी आला, आईला म्हणला, आई उद्या कृष्णाला शिदोरी आणायला सांगितले, माय काही एक दोन भाकरी करून दे. टचकन डोळ्यात पाणी आलं आईच्या. मुली बाळा 3 दिवस झालं चुलच पेटली नाही रे लेकरा, काहीच घरामध्ये नाही, तुला कुठली मी भाकर शिदोरी करून देऊ. माय लेकर एकमेकाच्या गळ्याला पडले, ढसा रडू लागले. मधुमंगलला वाटलं देवानं तर मागितले, मी तर देतो म्हणले, आणि माय तर घरात काही नाही म्हणाली, काय करावं. विचारात पडला. म्हणला माय जाऊ दे म्हणले, काही शिदोरी करायला नसेल तर हरकत नाही, दुसरं काही घरात असेल की. माय म्हणले हाय बाळा, एक वस्तू हाय बघण्यासाठी. म्हणजे काय? 4 दिवसाचं शिळ ताक हाय बघ, 4 दिवसाचं शिळ ताक. म्हणला रिकाम गेलं तर सगळे दोस्त हसतील, माझी टिंगल करतील. माय म्हणला काही हरकत नाही, दे म्हणले ते ताक. माझे माय बाप होते, ताक घेतलं, ताकाकडे बघितलं तर त्या ताकाचा घुमट वास आला. बटबट 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 करायला त्या बटबट करायला ताक, आणि त्या ताकाचा वास यायलाय. तसंच माझ्या मायावा एका चरवीमध्ये ताक घेतलं आणि मधुमंगल निघाला कुठं? आपल्या मित्राच्या भगवान श्रीकृष्णाच्या आणि दोस्तांच्या भेटीला. जाता जाता रस्त्यामध्ये उन्हात निघालाय, दुपारचा वेळ आहे, उन्हामुळे आणखीन ताक लई आंबूस झालं, आणखीनच वास यायला लागला. म्हणला नाही गडे, हे नेहासारखं नाही ताक, लईच वास यायला, लईच वाया गेलेलं ताक आहे. आपण तसं तरी कसं जाऊन ताक तरी कसं न्यावं म्हणून अर्ध्या रस्त्यात झाडाखाली बसलं आणि त्या ताकाकडे बघून रडायले, ताकाकडून बघून रडायले. इकडे सगळे ते गोपाळ एकत्र जमा झाले, सगळे गोपाळ एकत्र जमा झाले आणि सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या. कृष्ण मला झाले का सगळ्याच्या शिदोऱ्या सोडून? देवा आणि देवानं नजर टाकली, अरे माझा मधुमंगल दिसायला झाला, आता मधुमंगल दिसायला झाला. हा त्याच्या घरी 4 दिवस चूल पेटली नसल, काही आणायला मिळालं नसल, म्हणून मला नसल माझा मधुमंगल. पोरं हो, माझं काही मन लागलं बघा, मी मधुमंगलला भेटून येतो. तशाच शिदोऱ्या सोडल्या आणि भगवान श्रीकृष्ण पळत निघाले. भगवान श्रीकृष्ण पळत निघाले कुणाकडं? आपल्या मधुमंगलाच्या भेटीला. लांबून बघितलं, झाडाखाली दिसलं कोणीतरी. अरे माझा मधुमंगल तर नसेल. मधुमंगलाने बघितलं, हा म्हणला का नाही इकडे आलाय, कृष्ण इकडे यायलाय. असा पुढे घेतलेली होती चरवी ताकाची, देव यायलाय म्हणून कळालं की अशी लपली. देवानं मधुमंगलाला बघितलं, पळत 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 देव आले हो कुणाच्या जवळ? मधुमंगलाच्या जवळ आले. ढसा ढसा वारी माझ्या मधुमंगला, का आला नाहीस तू? म्हणले देवा कसं येऊ? म्हणले 4 दिवस झालं घरी चुलच पेटली नाही, काही नेहासारखं नव्हतं म्हणून आलो नाही. आणि तुझं कसं आहे? म्हणले ज्याला द्यायचंय त्याला भरपूर देतोस, ज्याला द्यायचं नाही त्याला. कानोबा तुझे घोंगडी चांगली चांगली, आमासी का दिली वांगुरी रे. आम्हाला घरी बनवलास म्हणजे तू, माय तरी कुठून काय दिलं, मी तरी काय. अरे वेड्या, तू झालास तर मला दुसरं काहीच लागत नाही रे. म्हणजे फक्त तुझा भाव
आणि तू फायदे मला दुसरं काही नाही. ये येण्याजवळ म्हणून अशी त्या मधुमंगलाला मिठी मारली. मिठी मारता मारता असा या ताकाचा पाठीमागे हात केलता का नाही, मिठी मारता मारता ते ताक असं उडालं आणि देवाच्या या अंगावर सांडलं. मधुमंगलाच्या या अंगावर ताक सांडलं. माझे माय बाप त्या अंगावर पडलेलं ताक देवानं जिमीनं चाटलं मधुमंगलाच्या शर्टावर. मधुमंगला किती गोड आहे हे ताक, ह्याच्या इतकं या जगात दुसरं काहीच गोड नाही. त्याच्या तोंडावर पडलेलं, त्याच्या शर्टावर पडलेलं, त्याच्या पॅन्टीवर पडलेलं देवानं कुत्र जसं चाटून एखादी गोष्ट खाते की नाही, भगवान श्रीकृष्णाने ते ताक चाटू चाटू खाल्लं आणि म्हणाले पै भक्ती की मी जाणे ते तसाने थोरन म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते म्हणून देवाला तुमच्या घरी किती श्रीमंती आहे, तुम्ही किती गरीब आहात हे महत्वाचं नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल भाव किती आहे हे महत्वाचं आहे. म्हणून मला वाटते आपल्या काकड्यामध्ये एक भजन म्हणतो, गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवोनी भावे का डोळे झाकोनी रात्र करू नका काल करीत बैसला लेखा राम राम स्मरा आधी. मी काही तर शब्द घेतलाय बघा, गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवोनी, काय शब्द आहे, भावे का. काय महत्वाचा आहे, भाव महत्वाचा आहे. हा भाव माझा माझ्या गावावर राहावा, माझ्या गुरुवर्यावर राहावा, माझ्या आईवरती राहावा, एवढीच देवाच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना करतो. आणि तुम्ही सगळ्या मायबापांनी माझं प्रवचन अंतःकरण पूर्वक ऐकल्याबद्दल सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नातरी बालक बोबडे बोली कावा कुडा विचुका पाऊली ते चोद करून घे माऊली सध्या मी ज्ञानेश्वरीचा खूप अभ्यास करतोय. आज 18वा अध्याय 1800 ओव्याचा सगळा वाचूनच आहोत आणि खूप ओव्या पाठांतर करतोय मी सध्या. काय ज्ञानेश्वरी मधलं विद्वत्ता आहे बघा, किती नम्रता. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड आता अवधानामृते वाढ शिंपोनी की जे. मी जे बोललोय ना माऊलीच्या शब्दामध्ये, हे बोलण्याचं सारस्वताचं झाड तुम्ही देवकरच्यात माझ्या मायबापांनी लावले. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जे झाड आता अवधान अमृते गोड शिंपोनी की जे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 विठाला.